डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयुच्चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिवम् मधुर सुरांची तान ओ काना तुझ्या मुरलीची मधुर सुरांची तान धुन
तुझी या बासरीची धार एवढी आहे ना की ती कधी संपणारच नाही. आणि या बासरीची फक्त मीच नाही तर हे प्राणी पक्षी हा निसर्ग हे सर्व ठाऊक आहे मला. मग तुला हेही ठाऊक असेल ना की मला असं रोज रोज समजून भेटता येणार नाही. अरे कामातून वेळच निघत नाही. ठाऊक आहे राधे, त्यासाठी मला माझी बासरी पुरेशी आहे. हो ना, दुसऱ्यानेच तर मी इथपर्यंत पोहोचले, पण मात्र आता निघावं लागेल. झालं तुला राधे चालू. राधे, तुला माहित आहे ना, राधेच्या हृदयात श्याम आहे, राधेच्या श्वासात श्याम आहे. म्हणूनच या दुनियेच्या मुखात राधाकृष्ण नाम आहे. पुरे झाले कौतुक तुझे. न्यायचे मथुरेला धया दुधाचे होते. सगळ्या साऱ्या निघतील पुढे, पुन्हा भेटू तेव्हा दिलू प्रेमाचे धडे. राधे नको जाऊ. राधे थांब. राधे थांब. राधे नको जाऊ. राधे. अशी ही माझी राधा आणि तिचं माझ्यावर असलेलं हे निरागस प्रेम. जसा राधेचा कृष्ण, सवंगड्याचा कान्हा, यशोदेचा लाडला, तर कुणी म्हणे लठ्ठड मुरलीवाला. अशा वेगवेगळ्या नावाने संबोधलेला हा माझा अवतार. नकुलवर आणि मणिग्रीव यांची नादायचा पण मुक्तता करण्यासाठी घेतलेला हा माझा अवतार. एक एक करून 7 भावंडे मारली गेली. दयासला माणुसकी या दया. एका मातेला इतक्या यातना सहन कराव्या लागल्या त्या एका दृष्ट व्यक्तीमुळे, ती म्हणजे राधा कंस. आणि म्हणूनच माता देवीच्या पोटी या भूतालावर मला जन्म घ्यावा लागला. ज्या ज्या वेळी पृथ्वीवरती या आकाशगंगेत अधर्माचं राज्य येईल, हाहाकार होईल, त्या वेळी मी स्वतः जन्म घेईन आणि अधर्माचा नाश करेन. बराच वेळ झाला पण माझे संगड पुढे दिसत नाही. त्यांच्यावरती एक कामगिरी संपवायची आहे. सुदामा, हे सुदामा, लवकर ये. लगबग झाली गड्यांची, लगबग झाली गड्यांची. भेट कान सुदामाची साजली कानी माझ्या सावळ्या हरीची. साजली कानी माझ्या सावळ्या हरीची. साजली सावळ्या हरीची. साजली सावळ्या हरीची.
जेव्हा संकटात होती नगरी उभा माझा कृष्ण सखा पाठीशी राहून लीला नान परी नारायणाची लीला नान परी नारायणाची अशा अचानक बोलवण्याचे कारण सर्व ठीक आहे ना? हो उत्तमच. माझे कोणते काना? अरे गोपिका मथुरेच्या बाजारात जात आहेत. मी समजलो नाही काना. अरे इकडे सांगतो तुला समजलं नाही काना. हे परत सांगतो आता तरी समजलं का आता समजलं. करशील का कामगिरी काना, एवढी मोठी कामगिरी माझ्या एकट्याने नाही जमणार. अरे आपले सवंगडी तर आहेत ना त्यांना घेऊन जा हो चालेल काना. ठीक आहे मी गोकुळात जाऊन गाई घेऊन लागतो हो ठीक आहे. येतो मी माझे संगीचे सोनाडे गेले कुठे? अजून आले कसे काय? गोंद्या पेंद्या गेले कुठे? जाऊन पाहतो मी. बाई उद्याची तयारी या वाटात करून ठेवली आहे. बस कुणाचा काटा किंवा भोका येऊन खाऊ नये, माणसं किंवा काटे येऊन खाऊ नये. बस तेवढीच इच्छा माझी. यात हा म्हातारा कुठे राहिला? काय कुठे दिसतच नाही.
जल्ली मेली खेरडी मला घामा सांगते आणि दुसरी ही आपली सगळीकडे राधाकडे जाते राधाकडे जाते पण माझी म्हातारी प्रेमल एकदम प्रेमल मला सांगते ना तू काय दोन्ही काय पाठी पडायचं आहे माठावर लक्ष ठेवायचं आहे पाठी पडायचं आहे माठावर लक्ष ठेवायचं आहे माझी म्हातारी हा
आणि हेडे आवून झाले ना की हटको मिळा. अरे हा गळा एकट्याने हेला तर हा हरेल. ठोकाळीवर हा हाय ना हाय काय काय. अरे म्हातारे लक्ष द्या सांगितलं ना. अरे ठोकाळी हिच्यावर खूप बियाच हाय. पोटाला हारच होतो. पोटाला त्रास होतो. हक्काने हवायला लागे हक्क सांगतोय. अरे हेंडीला नाही येत आहे. हेंडीला ना पोटाला. पोटाला पोटाला त्रास होतो. हा हळू दे. आपण हावूया आणि हावूया. हे काय मेरा बुलावतो पोर बोलतो ना मला समजत आहे तुझी बात. आता रे हो हाय रे बुलाला हळतो. हा हो हाय रे. माता रे हटे काय हाय हे. अरे बाबा ते हो गेलं. अरे नाही काय माता रे हाता रे हाता लायचे. अरे हटे लायचे हटे आम्ही हे न्या मग हटे नसला. अरे बाप तुम्ही भेट पाहिजे आहे मागे माता रे भुका पडला वाटतं. ए मामा रे अरे हाता रे आले हाडे पकड आम्ही ते हटी आली बोल मी कुठून ये मागे हराम. बाई जमले बाई जमले. वरचा माठ कुठे गेला? वरचा माठ तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं माठाकडे. माझा माठ कुठे गेला? काय बोलते की नाही? काय माता रे तुम्हाला माठावर लक्ष ठेवायला सांगितलं. आला होता माटावर. तो माठ कुठे गेला? आणि दुसरा माठ कुठे आहे? हा पहिला माठ. हा दुसरा माठ. हा कोण आहे मग माटावर. हा रे. हा लक्ष द्यायला आला होता. तू कोण आहेस? तू कोण आहेस सांग. हे माझं माठ. ये तुझं माठ. थांबा तुम्ही. मला पकडून राहिला रे. काय करशील माटाचा खंडी आणि भाटात गेले. काय म्हणू असा सगळा नेऊया.
तिच्या नवऱ्याला जरा कमी ऐकायला येतं ना, म्हणून तिची जरा चिडचिड होते आणि सर्व कामं आवरायला वेळच लागेल. पण हा मावशी येईल ना तेव्हा सर्वांना वेळच लागेल. तिला मोठ्या कुळकामध्ये आकी आवाज आता. मावशे, ए मावशे, दे हिला पावशे. मावशी, अगं मावशी, आता किती वेळ लागशील? पाणी भरायला बरोबर मावशी. मावशी ये ना गं, आधीच खूप उशीर झालाय. आले आले पोरीनो. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. अगं मोडकच घर आणि तुटकच चप्पल. अगं मोडकच घर आणि तुटकच चप्पल. पण राहायला जागाच नाही. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. फाटकं ते लुगडं आणि तुटकीची चोळी. अगं फाटकं ते लुगडं आणि तुटकीची चोळी. पण शिवायला दोराच नाही. मला दादला नको ग बाई. नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. 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 आंबाड्याची भाजी. अगं पण दाण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. वर लोण्याची दारच नाही. मला लागला नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई. काय सांगू तुम्हाला, काय सांगू पोरीनो. माझ्या नवऱ्याला बघा, नुसतं जसं वय वाढत चाललंय ना तसं तो भैरव होत चाललाय. मेलं तर मला
कधीच नको बाबा रे, खूपच जास्तच होतं कधी कधी त्याचं. जाऊ दे पोरींनो, तुम्ही सांगा एकदम तसं बोललाय ना सर्व. अगं माठात धय निघून आणि पोरींनो तुम्ही नेसलत काय घेतलत काय त्याचं सांगितलंच नाही. थांबा सांगते. माझं नाव चंद्रा, मी नखरे येणार. माझं नाव चंद्रा, मी नखरे येणार. माठात आहे माझ्या लस्सी थंडगार. आणि तुझं? माझं नाव हिरा, माझं नाव हिरा, विकायला घेतलेली शिरा. वा वा वा. तुझं? माझं नाव तारा, माझं नाव तारा, विकलीतलं लोण्याचा गोला, विकलीतलं लोण्याचा गोला. प्रेमाने बघा पण मारू नका डोला. आणि तुझं दादा? गोपू झाले दंग, पाहून कृष्णाची खोडी. गोपू झाले दंग, पाहून कृष्णाची खोडी. यमुना तीरी दिसे राधा कृष्णाची जोडी. यमुना तीरी दिसे राधा कृष्णाची जोडी. मथुरेची ही वाट नागमोडी, मथुरेची ही वाट नागमोडी. आणि माठात आहे माझ्या घरा दुधाची जोडी. मावशी आम्हाला विचारलंस पण तू काय घेतलंस? घ्यायला सांगायला समजणार. हो. बरं सांगते. अजगरात मजगर, अजगरात मजगर, मजगरात खांब, खांबावर आहे घड्याळ, घड्याळात वाजले एक. मी गवल्यांची लेक, गवल्यांच्या आहेत शेकडो गाई, गवल्यांच्या आहेत शेकडो गाई. तुम्हाला झाली घाई, घाई घाई घेतला रवा, घाई घाई घेतला रवा. काय ग पोरीनो तुम्हाला थोडा खावा. मावशी एकच नंबर. मग राहू दे. आणि पोरीनो तुम्ही काय केलं नाही का? काय ग? अगं जे गाणं जगभरात वाजतंय कोणतं? थांबा सांगतेच आता. वा वा मावशी, पण हे तर काहीच नाही. आता आमची खरं बघ. बरं बरं छानच. माझ्या पोरीला कुणाची नजर नको लागायला. छानच तुमची तयारी तर जोरदार दिसते. मग उचला माठ आणि मग चढू मथुरेचा घाट.
निवडून नाही तर अजून दही दूध खायला भेटलं असतं काय? यास काय अजून भेटत असतं. मग हा बघ. अरे अरे हेड्या, आमच्यापेक्षा भूत खात होतात जास्त होणी आम्हाला हिच्यातो. तुला बघू सांगतोयस काय? अगो ढोलण ती ठीक आहे. हाय तुझ्या हेड्या. त्याला तुला अजून दही दूध खायला भेटल. तू आमच्यासोबत राहा. हे घे. तर मी काय बोलतो, अरे आपल्या संगतीचा सुदाम कुठं आहे? हे विचारलं. हा बघ, हंबरवाडच्या हद्दीत. हंबरवाड. अरे तू होतास कुठे? अरे तुमच्याकडे एक मेजवानी आहे. कसली हो मेजवानी? अरे मेजवानी? हा, मेजवानी म्हणजे हाय आम्ही हाय ते हाणार. हाय ते हा होतो. कसली मेजवानी कसली? अरे मला कृष्णरावांनी एक कामगिरी सांगितलंय. हाय. 16-17 डॉलरनी मथुरेच्या बाजारी चाललाय. हे थांब. त्याच्या नावाचा फायदा काय? हवळा आला. तुम्हाला दही दूध खायला भेटणार. हळू दूध. हे हरे काही दूध खायचं. खायला माहित नाही कोणाच. हा, तुझी हिची हे. काय आहे गं? हे, भिड्या. होळा आहेत की हातरा आहेत? हावळानी होळा आहेत की हातरा आहेत? हाला हा होळा हातरा होळा. होळा काय किती आहे? आहे रे? एवढं आहे की 17 आहे? ह्याला उचल कसं? हा बघ, हवळानी जर हागले असेल तरी हटवणार. आधी सांगतोय. जर गवळणी 17 असतील तर अजून माझा जोडीदार आहे. हा. त्याला मी आवाज देतो बघ. होप्या कुठं? होप्या होता. अरे आंब्यावर गेला असेल. अरे होप्याला हंगीचा हणस आणायला आंब्यावर हाय हटतो हो. अरे फणस पण आणत असेल. धावत दे. हो, आवाज दे. होप्याला आवाज दे. आवाज दे तू त्याला. आवाज दे तू. गोप्याला आवाज दे. अरे ये लवकर ये. अरे दही दूध खायचंय, लवकर ये. लागेल ना आपल्याला बघून. खाऊया आपण. याला बघून असतं. हा? अरे मला आता मावशीचा म्हातारा पाठीच लागला. काय अरे सांगता? मला चालता काढली नसती. नशीब तिथे उतरलो. अरे याला समजून तुला मारला की हा, काय? हसत आलं. अरे गेलो मला नुसता पाठीच लागला. धावत धावत आलो. मला घेतलं रस्ता. वाटेला लावला. हे, हात वर, हात वर. हे, सावकाश. अरे ये. अरे मेलेला देवाचा प्रसाद आहे. अरे ये कोंबड्या. अरे या रस्त्याला गवळणी येतात माहितीये का तुला? हा? हे, हे पण. चल बस. हल. हे आपण हावया हला कोला अत्र आवळाने हादवायचं काय हाय काय काय हाय हाय ना उकडे उचलते हाय
तुझी रोजई दुधाच्या घरी दोन्ही अडकले कोणी जाऊ मथुरे बाजारी दोन्हीच्या पोरी घेऊनची रोजई दुधाच्या घरी दही दूध दोन्ही अडकले कोणी जाऊ मथुरे बाजारी गोरी गोरी लवकर शिंगार सारा रविवार डोळी गोरी नवारी साडी नेसूची पोर दिसली गोरी गोरी लवकर शिंगार सारा रविवार डोळी गोरी चल घरीला संगती नकार बाजाची तयारी बेगिनी आपल्या तुझा नकरा चल जाऊ बाजारी कोणी गशीला कोणी बासुंदी चवीला गोडी गोडी कोणी गदई कोणी गलोडी लस्सी ग थोडी थोडी कोणी गशीला कोणी बासुंदी चवीला गोडी गोडी अगे तारा सांग म्हातारीला आम्ही निघालो बाहेरी त्याच्याची गागर मदर घेऊन निघूया बाजारी अरे हाताळीला हाता येतो हाताळे इच्छा उघडा उठलं अरे हसाड्या पुढं काय ओ हाको कोणी हाको मावशे हा मीच मावशी बोल अगं आम्हाला तहान लागली आहे मग मी काय करू का मग मी काय करू त्याच्याबद्दल आम्ही तुला बनच देऊ हापा हापा होकून हाणतो हापा हाय काय बोलला हापा हापा काय हापा हापा होकून हाणतो होकून अरे तुझा बाबा मावशे हिला काय आम्ही हापा मारतोय हापा मारतो काय हाय बोलला हापा नाही हापा हापा बोलतोय तू मावशे काय चाललंय तुमच्या दोघांचं हे आपल्या उन्हात ना मावशे आम्हाला उन्हातून ना हुद्दे तुला हुद्दे काय म्हणतो त्याच्यात तहान लागली मावशे मग आमच्याकडे पाणी नाही मग हुद्दे मला हुद्द पाहिजे काय बोललास दूध पाहिजे काय दूध पाहिजे दूध काय काय हे आपल्या हातातलं हानी ना हातात हाय ते हे मग हाय ते आता जे आहे ते पाहिजे मिळणार नाही हन्नज हे ना हाय आम्हाला नको बोलास मग आम्हाला आहे की हाय आम्हाला तुझं काय नको आम्हाला हिकायचंय ना आम्हाला हन्नज हे हन्नज हे मावशे मग आम्हीच मिळालो का आंबा घे तुला आंबा पाहिजे दाखव तो आंबा हे हलमाचा हलमाचा
500 रुपये काय? हजार. काय? एक आंबा. 500 रुपये हजार. एका आंब्यावर एक मात्र पाणी दे. बापरे, मला काय विकायला निघालात का तुम्ही? मग हा काय हे काय लागतं हे काय सांग हे आम्हाला हे ते आम्ही तुला हे देतो. नाही मला तेव्हा बिलकुल नाही येत. अगं हटल्या हे घ्या तुमचा आंबा. हटल्यांची हटली कर आणि असं करत पाठव. अगं काय? हटल्यांची हटणी करशील. काय काय बोलतो काय माहिती? आता तुझं काय राहिलं इथं? एवढं पोहार दिसतात आहे फणस तर घे की. मला नको सांगितलं नाही घे का? लागे. नको रे. नको. नको रे, सांगितलं नाही का? आता. नको मला. नको सांगितलं. कुठून आणलाय, कुठून? मला पण सांगायचं. विकायला कुठं निघालास? हा आवाज कुठून येतोय? अरे मेले काय? कोणी मागे जरा बघा. या काहीतरी काय केलं नाही. तुम्ही काय नाही बाहेर गेलं तर नाच केलाय. तुला तर मी सोडतच नाही आता. त्याला तर नाच केली. नाच केला नाही बेगुदा का? कोण बघतोय आता? नाच केलाय. वसुदेवकीचा काना मिघ मुरलीवाला वसुदेवकीचा काना मिघ मुरलीवाला वाढलो मिघ यशोदेचा लाडला वाढलो मिघ यशोदेचा लाडला वसुदेवकीचा काना मिघ मुरलीवाला वसुदेवकीचा काना मिघ मुरलीवाला वाढलो मिघ यशोदेचा लाडला वाढलो मिघ जन्म झाला बंदी शाळेला कंसाच्या या मथुरेला 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 नंद माझे पालन करता निघत का सावळा नंद माझे पालन करता निघत का सावळा वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला वाढलो मी सोडतच नाही. अगं मावसे सोड माझ्या सवंगड्याला. हे सर्व मी सांगितलं त्याला करायला. म्हणजे याचा करता करता तू आहेस हो तर? मावशी मीच आहे. मी याला सोडत नसेल तुला पण. आता तुला जाऊन चुगलीच करते पाऊस महाराजांना. मावसे ऐकून तरी घे माझं. तू तर काय बोलूच नकोस. अगं मावसे ऐकून घे. तुझ्यामुळे मला बैलगाड्याचा नुसता नाच झालाय. राधा तू तरी सांग मावशीला. अरे कान्हा, तुझ्या या सवंगड्याने आमच्या धबधब्याचा नाश केला त्याचं काय? अगं मीच सांगितलं होतं त्याला करायला. कारण मला कंस मामापर्यंत पोहोचायचं होतं. त्यासाठी मला तुझं माझी जन्मभूमी ऐकावं लागेल.
चालले तुझं मावशी. राधे सांगितो तुला या जन्माच्या खुणा, राधे सांगितो तुला या जन्माच्या खुणा, तुझा श्रीरंग गोकुळचा मी ग नंद लाला, तुझा श्रीरंग गोकुळचा मी ग नंद लाला. संकासुराचा वध करण्याला, संकासुराचा वध करण्याला, संकासुराचा वध करण्याला. अवतार दुसरा कूर्ममी धरिला, मंथनात मेरू मी सावरला, मंथनात मेरू मी सावरला, मंथनात दाढीमध्ये धरून पृथ्वीला तारणहार केला, दाढीमध्ये धरून पृथ्वीला तारणहार केला, दाढीमध्ये धरून पृथ्वीला तारणहार केला. अवतार चौथा नरसिंह धरिला, हिरण्यकश्यपूचा वध करण्याला, हिरण्यकश्यपूचा वध करण्याला, हिरण्यकश्यपूचा वध करण्याला. छळले होते त्याने प्रल्हादाला, छळले होते त्याने प्रल्हादाला. पाय देऊन बळी पाताळी धाडीला, पाय देऊन बळी पाताळी धाडीला, पाय देऊन बळी पाताळी धाडीला. अवतार सहावा परशुराम धरिला, शस्त्र अर्जुनाचा वध करण्याला, शस्त्र अर्जुनाचा वध करण्याला, शस्त्र अर्जुनाचा वध करण्याला. उद्धार सदा त्या भक्तांचा केला, उद्धार सदा त्या भक्तांचा केला. श्रीरंग गोकुळचा मी नंद लाला, तुझा श्रीरंग गोकुळचा मी नंद लाला.
सातवा श्रीराम धरिला दुष्ट रावणाचा वध करण्याला. अवतारातवा श्रीकृष्ण झालो कौसवदन्याला गोकुळी वाढलो. घेईन अवतार मी पुन्हा पुन्हा, घेईन अवतार मी पुन्हा पुन्हा. तुझा तिरंग गोगोळी गनंदनाला. माझ्या समोर चला की अरे त्याला माहित नाही मृत्यूला आवाज देत आहे तो मृत्यूला. एकदा कधी त्याला भेटतोय आणि कधी त्याला संपवतोय असं झालं आहे मला. शांत व्हा बाबा, शांत व्हा. मी येतोय तुमचे चरण स्पर्श करायला. अरे भेकट ना माझ्यासारखं पाठीमागून काय बोलतोस? ये असा पुढे ये. आली आता तुझी बारी आली. बाबा बाळपणानंतर आज इथे आलो आहे आणि भेटीचा योगी तितकाच महत्वाचा का? कृष्णा हे बस, हे तुझंच घर आहे, तुझ्या आईचंच घर आहे, हे साम्राज्यासमोर तुझंच आहे. धन्यवाद बाबा. बाबा आज जळून पाहिलं तू क्रूर आणि किती कप्पे आहेस तो. तू मला मारणार? एक रात्र तुझ्या जन्मापासून एक रात्रही झोप घेतलेली नाही आणि तू आज मला मारणार? हो मामा, कोणच जाऊ दे तर आता. तर ठीक आहे, हो येतात आता.